भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षासाठी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत। यामध्ये दोन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं पुढे येत आहेत। याआधी भारत पाकिस्तान तणावामुळे या चर्चा थोड्याशा थांबल्या होत्या, पण आता त्या परत सुरू झाल्या आहेत। लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपामध्ये अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत आहेत। हे दोघेही सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। भूपेंद्र यादव हे गृहमंत्री अमित शहा यांचे खूप जवळचे मानले जातात। अमित शहा सध्या अध्यक्षपदावर नसले तरी अजूनही संघटनेवर त्यांचा प्रभाव आहे, म्हणूनच भूपेंद्र यादव यांचं नाव चर्चेत आहे। ते उत्तर भारतातून येतात आणि बिहार भाजपचे प्रभारीही राहिले आहेत। बिहारमध्ये यादव समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाजपा त्यांच्याकडे पाहू शकतो। दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र प्रधान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले नेते म्हणूनही ओळखले जातात। त्यांच्या वडिलांनी देखील भाजपामध्ये मोठं योगदान दिलं आहे। ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते, त्यामुळे संघाकडून प्रधान यांच्या नावासाठी आग्रह असू शकतो। बिहारमध्येही धर्मेंद्र प्रधान यांचा प्रभाव आहे, कारण तिथे त्यांच्या कुर्मी समाजाची संख्या मोठी आहे, त्यामुळे भाजपा त्यांचाही विचार करू शकतो। सध्या भाजपामध्ये संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत आणि लवकरच अध्यक्षपदासाठी निवड जाहीर होऊ शकते। जून महिन्यात भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची ही शक्यता आहे। तर तुम्हाला काय वाटतं, भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।